अजितसाठी ना अजितनं मात्र कव्हर पॉईंटच्या मधून चांगला टोलवला आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. चिंचवडी संघालाही इतक्या स्वस्तामध्ये घेऊन चालणार नाही. अचंबित करणारा हा खेळ चिंचवडी संघानं कायम खेळला आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा रोमहर्षकता निर्माण होईल यात तीळ मात्र शंका नाही. पहिल्या चेंडूवर मात्र अजित गवतेनं धावा जोडल्या तब्बल 2, तर नॉन स्ट्राईकला मात्र धनेश गवते आणखीन एक क्रिकेटमधलं मोठं नाव. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आपण पाहतोय कैलास डुकरे. चिंचवली संघाच्या क्रिकेट जे नावानं सुरू होतं कैलास, त्या कैलासवर प्रहार केला जातोय परंतु प्रहार फसलाय. इथे मात्र प्रहार फसला. काय सुंदर जरूर टॅप केलं त्याला, कारण मोठा फटका सजवणार आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आहेत आणि तिथे मात्र अजित गवतेनं चांगला क्रिकेट खेळला होता, चांगला फटका दाखवला होता. परंतु इथे मात्र उत्तम झेल अगदी सीमारेषेलगत टिपला आणि कैलास डुकरे द ब्रँड ऑफ चिंचवली घेतोय पहिली. तर या स्पर्धेसाठी दिनेश सर आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले ते प्रतीश सिनारे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ आणि दुंद्रे गावाची दिनेश सर पहिली नाईट आहे आणि बघा ग्रामस्थांचा खूप छान सपोर्ट मिळाला आणि अनेक आमचे जे दानशूर दाते आहेत त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देईन. हा गावाचा उत्साह हवा असतो आणि ते पाठबळ मिळाले या संपूर्ण आमच्या 9 आयोजन कमिटीला. सागर सर, खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा जेव्हा बसलो तेव्हा सांगितलं की ग्रामस्थ चषक ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, कारण संपूर्ण गावाला एकत्र घेत एकसंध राहत तुम्ही ज्यावेळेला ग्रामस्थ चषक अरेंज करताना तर त्यावेळेला मैदानामध्ये हा फक्त सामने नाहीत तर हा गावाचा उत्सव असतो आणि तुम्ही सगळी मिळून या गावाच्या उत्सवामध्ये सामील होता. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी तुम्हा सर्वांचं आभार प्रकट करेन. ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई 2024 खऱ्या अर्थानं असा चषक सांगडे ग्रामस्थमध्ये झाला होता. पहिल्यांदा रजनी झाली तेव्हा ग्रामस्थ चषक सांगडे असं मात्र त्या टुर्नामेंटमध्ये नाव देण्यात आलं. संपूर्ण गावकरी त्या स्पर्धेमध्ये तिथे सहभाग झाला होता. वळूया सामन्याकडे, जिथे सामना सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज नेरे आणि I11 चिंचवडे संघादरम्यान. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे बक्षीस अतुलजी शेळके यांच्याकडून गोलंदाजाना आहे, त्याच्यामुळे पहिले 200 रुपये मात्र कमावले जातील. कैलास डुकरे, अतुल शेळके यांचे 200 रुपये खुले आहेत. कैलास डुकरे क्रिकेटमधलं आणखीन एक मोठं नाव. चिंचवडी संघामध्ये ती क्षमता आहे, पण एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज रतनबुवा ट्रॉफीवर ज्यांनी नाव करलं होतं तिथे जाऊन आपल्या गावचा आणि नवे तर मी म्हणे की तालुक्याचं नाव मोठं करणारा छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ मात्र खूप ब्रँड बनला होता. अनेक सन्मान त्यावेळेला त्यांचे झाले. तो छत्रपती शिवाजी महाराज नेरे यांच्या फलंदाजीमधून पहिला येतोय चौकार. शंकर जाधव पहिला डॉट, नंतर मात्र चौकार आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 6. हाही फटका सुंदर सजलाय. क्षेत्ररक्षक पहिल्यांदा थांबला तोच संपला. हा झेल कन्वर्ट होऊ शकला असता. क्षेत्ररक्षकाला समजलंच नाही की कुठे चेंडू चाललाय. तो पहिल्यांदा थांबला धीरज आणि नंतर मात्र पळत सुटला आणि झेलपासून थोड्या अंतरावर राहिला, परंतु थांबला तो संपला म्हणा. चेंडू 1 बाउन्स गेला सीमारेच्या बाहेर. चौकार. तर नंदिता बिअर शॉप आंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक भाई दिनेश गवते नेरे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नेरे संघाचे समर्थक. बघा 4 षटकं 20 मिनिटे आयोजकांकडून दिनेश सर सूचना आल्यात. धन्यवाद. 4 षटकं 20 मिनिटं, पहिल्यांदा 3 षटकं 15 मिनिटं. सुंदर सुंदर. यष्ट्यांच्या पाठीमागे मी म्हणेन की नक्कीच चौकार वाचवलाय, कारण शॉर्ट फाईन लेग नाही आहे आणि त्यानं मात्र झेपावत आपल्या डाव्या हाताकडे मात्र उत्तम कामगिरी करत हा चौकार वाचवला यष्टरक्षकानं.
हा गाणं मात्र करिश्मा कपूरनं धमाल माजवली होती आणि खऱ्या अर्थानं उत्तम संगीत चित्रपटामध्ये लाभलं. चला वेळ नाही दवडायचा आहे. 15 मिनिटामध्ये 3 षटकं अनिवार्य आहेत मित्रांनो, अन्यथा एक क्षेत्ररक्षकाला तुम्हाला 30 यार्डाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. त्याच्यामुळे वेळेत सामने संपणे. असोसिएशन नेमकं हेच काम करतं आहे की तुमच्यावर नियंत्रित तुम्हाला कसं ठेवता येईल, डिसिप्लिन क्रिकेटमध्ये कसं लावता येईल आणि आपल्या विभागाची क्रिकेट डेव्हलप कशी करता येईल यासाठी मात्र प्रयत्नशील आहे. तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. मी नेहमी सांगतो खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर आपण वेळेवर येत नाहीत आणि त्याच्यामुळे सामने उशिरा सुरू होतात. आपल्या इथून खेळाडू भिवंडीमध्ये 8 वाजता सामना खेळायला जातात, परंतु आपल्याकडे 8 वाजता उठतात आणि 10 वाजता मैदानाकडे वळतात. त्याच्यामुळे 11ला सामने सुरू होतात. मैत्री आड येते. मैत्री मी आहे ना, 100% ॲडव्हान्स ज्या दिवशी घेतला जाईल ना, क्या बात. अतिशय सुंदर यष्ट्यांच्या पाठीमागे सुरेख काम सुरू आहे. फलंदाजाला मात्र परतवलाय. कुणाल शेळकेनं मात्र सुरेख कामगिरी करत फलंदाज बाद झाला. धनेश गवते 0वरती बाद. जे पंच आहेत अमोलजी पारवे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अल्पेशकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा भाई. खऱ्या अर्थानं मैत्री जपली जाते आणि पंचांच्या भूमिकेमध्ये फ्लेक्झिबल पंच म्हणून त्यांची ओळख राहिली आहे ते सँडी पालकर सर यांना खूप साऱ्या शुभेच्छा अल्पेशकडून. खऱ्या अर्थानं धावा पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले आणि ते धावपलकर धावा लागल्या तब्बल 10. एक षटके समाप्तीनंतर नवीन फलक गोलंदाज मात्र आला तो प्रथमेश शेळके ज्यानं मात्र धाव दिली. पहिल्या चेंडूवर विकेट्स कमावली आहे. सुंदर यष्टरक्षण राहिलं आहे. डावखुरा गोलंदाज लेफ्ट राऊंड विकेट उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरता वेगाना चेंडूला उडवलाय. रिकामी जागा हेरली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मात्र सुरेख फटका दाखवला. आलाय चौकार. फिरगावलाय. पहिला चेंडूवर चौकार. आणखीन एक चांगला फटका. आता मात्र कव्हर पॉईंटला डीपला शतक तैनात आहे. चेंडू उचलेल फेकेल तत्पुरी मात्र धाव दिली जाईल. एक या धावसंख्येने धावपलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 15 धावा. अर्जुन चांगली कामगिरी केली आहे. 5 धावा आतापर्यंत त्यानं कमावलेत. एका बाजूला शंकर जाधवनं 2 खणखणीत चपराक लगावात 2 चौकार घेतलेत. प्रथमेश शेळके चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठा फटका एक जरूर खालाय, परंतु गोलंदाजी चांगली राहिली. पॉज घेतला जातोय. लेस सोडली जाते, सुटली जाते, बांधली जाते. रनअपमध्ये थोडासा फेरबदल झाला आणि तिथे मात्र डेड बॉल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा देत. एक मराठी प्लेयर प्रथमेशनं धावपलकर धावा लागले त्या म्हणजे 9 चेंडू समाप्तीनंतर 2 बाद 15 धावा. प्रथम फलंदाजी करतो छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ. तर आई-11 चिंचवली संघानं मात्र टॉस जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. आउटसाईड द ऑफ स्टंप कंप्लीट यॉर्कर लाईनचा चेंडू होता. तेवढ्या सक्षमतेने खेळून काढला. शंकर जाधवनं कनेक्ट नाही करू शकला. तो विसावला सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज प्रथमेश. चांगला चेंडू याच्या अगोदरचा होता, पण यानंतर मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न केला आणि जास्त जोर त्या चेंडूवर निघाला की काय आणि चेंडू मात्र वाईड बॉल. अवांतरची ही रन, एक्स्ट्राची रन येते. एक्स्ट्राच्या रूपानं धावपलकर धावा लागतात 16 धावा.
टॅपिंग क्रिकेट बॅकअप नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॅकिंग नसलं तरी सुद्धा दुसरी रन कदाचित बनू शकली असती. त्यासाठी तुम्ही जर पहिली रनमध्ये रीज घेतली ना तर दुसरी आरामात बनली असती. डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं, परंतु इथे बचाव आणि बचावामध्ये मिळते 1 रन. सतरा धावा धावपळकरती लागत आहेत. 17 धावा. सेकंड टाइम सँडी पालकर आता मात्र कटाक्षेक टाकतील, कारण त्यांना माहिती आहे की नियम काय सांगतायत. सेकंड टाइम वॉर्न केलं जात आहेत. ॲब्सल्युटली वॉर्न केलं जाईल. 2 वेळा झाले, त्याच्यामुळे वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. प्रथमेश शेळकेला नेमकं काय करायचं होतं हे फसला. चेंडूला कदाचित गलीमधून फटकावायचा होता, दिशा दिली, परंतु चेंडूनं दिशा नाही घेतली तर दशा बदलली आणि जाऊन सरळ गलीमधल्या क्षेत्रशः हातामध्ये चेंडू विसावला आणि झेल बाद होतोय. आणखीन एक फलंदाज. सन्मान चिन्ह आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं, सन्मान चिन्हाची ट्रॉफीज ते सुनीलजी चौधरी आणि प्रतीश सिनारे या दानशूर व्यक्तिमत्वांचं मी कमिटीच्या वतीने धन्यवाद देईन. आणि आज वेळात वेळ काढून त्यांना आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झाले, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. प्रतीशजी सिनारे आणि सुनील चौधरी आज व्यस्त शेड्यूल असल्यामुळं आज जरूर पाहतो वेळात वेळ काढून या स्पर्धेवर असलेलं प्रचंड प्रेम आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. प्रतीशजी सिनारे साहेब, मी विनंती करेन जयेश चौधरींना आपण त्यांचा सन्मान करावा. प्रतीश सिनारे आणि सुनील चौधरी सन्मान चिन्ह ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते, त्यांचा इथे सन्मान होणार आहे. मॅचकडे आपण सुरू राहणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला कॉल आहे, आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. गिरवडे संघात संघनायक आणि वाकडी संघात संघनायक. अनाऊन्समेंट जारी आहे तुमच्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, त्याच्यामुळे श्री गणेश 11 गिरवले आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपळकर धावा मात्र 3 बाद 17 धावा. विकास पाठक, क्या बात. कुणाल शेळके गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्रायकर मात्र फलंदाज आपण पाहतोय शंकर जाधवला. पहिला चेंडू निर्धाव. शंकर जाधवचा विचार केला, 2 चौकार लगावले, पण त्यांनी 4 चेंडू निर्धावही खेळलाय, त्याच्यामुळे आक्रमकता दाखवावी लागेल. फुल टॉसला पेनलाइज नाही करू शकला आणि त्याच्यामुळे इथे मात्र येतोय डॉट बॉल. या चेंडूला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. विचार केला तर शंकर जाधवकडनं भल्या मोठ्या अपेक्षा आहेत. 2 चौकार लगावल्यानंतर वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारेल, परंतु त्यानंतर मग आता निर्धाव चेंडू खेळले जात आहेत. पंच सँडी पालकर सर इशारा करताना खूप टॅलेंट आहे खऱ्या अर्थानं सँडी पालकर सरांकडे. सगळे क्रिकेटचे नियम त्यांना अवगत आहेत आणि तेवढेच सक्षम पंच म्हणजे ओळख राहिली आहे. एका बाजूला शिवदास वाघमारे सर, एका बाजूला सुनीलजी तांडेल सर, 3 पंच. आता मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जरूर, परंतु कनेक्शन फसलं ना. अखेरकार शंकर जाधवची विकेट्स गमावली जाते आहे. प्रत्येक विकेटसाठी जे अतुल शेळके यांच्याकडून 200 रुपयाची बक्षीस आहे ती मात्र कमावली जाते. फलंदाज बाद. धापालकरती लागलेत. या कुणाल शेळकेच्या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाही आहे, कारण पहिले 2 चेंडू शंकर खेळला निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर झेलबाद. त्याच्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. तुम्हाला पूर्वार्धामध्ये लो स्कोर मॅचेस होतात असं नाही. या मैदानावरती 58 धावाही बनलेत, 57 धावा बनलेत. त्याच्यामुळे इथे तुम्हाला धावा दाखवण्यासाठी पहिल्यांदा होतकरूपणा दाखवावा लागेल, कारण ओपनिंग खराब झाली. अजित गवते स्वस्तामध्ये बाद झाला 2 धाव्यावर. धनेश गवते गोल्डन विकेट 0वरती बाद. स्वराजचा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र चाचपडत राहिला, द्विधा मनस्थितीमध्ये राहिला.
झेल घ्यायचे की टप्पा घ्यायचा आणि या दोघांच्या मधून मात्र चेंडू नवनबाज उचली घेतली, चौकार. स्पर्धेचे आमचे दानशूर दाते आणि स्पोर्ट्स सायकल बॅट्समॅन अँड बॉलरचे पुरस्कर्ते अमित दादा गवते नेरे, आयंश अमित गवते सौजन्य स्पोर्ट्स सायकल त्यांचं इथे आगमन झाले. स्वराज गवतेला मात्र नशिबाचा इथे चौकार मिळाला. त्यानंतर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय 30 यार्डाच्या आतमध्ये मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू भिरकायचा होता, घरंगळत आला, क्षेत्ररक्षण उचलला आणि चोरटी रन घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज स्वराज गवतेने एक लगावला चौकार, तो झाला बाद. चेंडू जसा हातामध्ये येईल ना गोलंदाजाच्या, गाणं स्टॉप. तबलकड धावा लागले ते आतापर्यंत विचार केला तर मात्र तब्बल 21. कुणाल शेळकेची गोलंदाजी, 2 विकेट्स, तो मात्र एक रनआउट आणि 1 विकेट त्याने कमावली आहे. हा मात्र लोअर फुलटा चेंडू दिशा दिली आहे, मिड विकेट क्षेत्रात जोरदार धाव लगावती आहे, जोरदार प्रयत्न सुरू आहेत, परंतु या जोरदार धाब्यानं धाडस करू दिलं नाही दुसऱ्या रनसाठी. ही होते एपर्स, हे होते एपर्स आणि एपर्सनं धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, 22 धावा धापळ करू लागतात, फलंदाज बाद झाले तब्बल 5. या दरम्यान निवेदन मात्र येतोय श्री गणेश गिरवले आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांना सूचना करतो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार, हा स्पर्धेचा नियम आहे, हा मॅनेजमेंटचा निर्णय दिनेश सर आणि ते आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. तर दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. यस, मॅच कडे वळूया. दोन्ही संघांना एक मात्र मैदानाकडे आपण मंचाकडे येताना पाहतोय, दोघांचंही मनपूर्वक कौतुक. इथे मात्र पाहतोय की पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा धापळ लागल्यात. नितीन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. हितेन पाटील आणखीन एक चांगला असा हा खेळाडू या संघाचा आहे. हितेन पाटीलचा खेळ डोंगराच्या पाड्याच्या मैदानावरती पाहिला होता, सुरेख खेळ राहिला हितेनचा. आणि हितेनवर पहिला फुल टॉस चेंडूवर प्रहार, फुल टॉस चेंडूला दिशा दिली. इथे पंच वळतील आमच्याकडे, बीमरसाठी रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू पंच कोणाचा? अंपायर्स कॉल. येस, अंपायर्स कॉल. चौकार तर आलाय आणि हितेनला स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये प्लीज, स्प्रे घेऊन जा, स्प्रे. फेअर डिलिव्हरी पंच, फेअर. हितेन पाटीलवर पहिला चेंडू हल्ला आलाय कारण फुल टॉस चेंडू पडलाय, त्याच्यावर मात्र हा चौकार. तर सन्मान चिन्हाचे आमचे दोन्ही अतिथी मान्यवर प्रतीश सिनारे आणि सुनील चौधरी या दोन्ही मान्यवरांचं मी धन्यवाद देईन. आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. शांताराम चौधरी साहेबांचं इथे आगमन झालं आणि आसन असतेत ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शांताराम चौधरी साहेब, आपला वेलकम, सुस्वागत. प्रचंड ग्रामस्थांचं प्रेम दिनेश सर कालपासून या आयोजनाला मिळतं आणि यशाची पोच पावती देणारी ग्रामस्थ मंडळाची ही स्पर्धा आपण जरूर पाहतो.
मॅच ऑन होईल. फिट आहात तर हिट आहात. जर खरोखर फिट असाल तर मॅच खेळा, कारण आयुष्यामध्ये भरपूर मॅचेस खेळण्याच्या बाकी आहेत अजून. त्याच्यामुळे ही मॅच खेळण्यासाठी तुम्ही पहिलं फिट व्हा. खरोखर नसलं वाटत बरं तर तुम्ही गोलंदाज बदलू शकता. एका सामन्यानं फार मोठा फरक कोणत्या सामन्यात पडत नाही, परंतु आपल्या शरीरावर कोणता फरक पडू नये ही मात्र विनंती आहे. त्याच्यामुळे स्वतःला बरं वाटत असेल ना तर खरोखर खेळा. आणि तेच मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं. ही त्यांना गोलंदाजी सोडली. हे सगळ्यात महत्त्वाचे जमेची बाब आहे मित्रांनो, कारण स्वतःला फिट ठेवा. आयुष्य पडलं आहे, त्याच्यामुळे स्वतः फिट राहिलात की हिट आपोआप होणार. गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र ही त्यांना चौकार खालाय. फेअर डिलिव्हरी आली. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रकार धावा लागलाय 26. आणि या 5 चेंडूमध्ये धावा किती येतील? रोहित पाटील ज्याला 5 चेंडू टाकायचे आहेत, त्याच्या वाट्याला गोलंदाजी आली आहे. आता त्या गोलंदाजीचं नंदनवर तो करेल का? राईट आर्म राऊंड द विकेट, वाईट बॉल. या 5 चेंडूवरनं प्रेम पुढे कधी गोलंदाजी द्यायची का हे ठरलं जाईल. ही नामी संधी आहे. त्याच्यामुळे इथून जर चांगला परफॉर्मन्स राहिला रोहितचा तर येणाऱ्या काळामध्ये गोलंदाज म्हणून विचार केला जाईल, अन्यथा पॅकअप. त्याच्यामुळे शर्तीचे प्रयत्न राहतील रोहितचेही, शर्तीचे प्रयत्न राहतील. पहा लगेच त्याला कळलं की हां हे खरं आहे की मला दिलाही गोलंदाजी, त्याच्यामुळे हे 5 चेंडू कसे टाकायचे आहेत याच्यावरच भवितव्य अवलंबून आहे पुढच्या गोलंदाजीचं. त्याच्यामुळे हा चेंडू मात्र उत्तम राहिलाय. 27 धावा धापळकावरती लागलेत. एक वाईट पडलाय. 4 चेंडूंचा पूर्वार्ध अजून शिल्लक आहे. कमीत कमी 10 ते 12 धावा अजून जमवणं गरजेचं राहणार आहे. सुंदर 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 गोलंदाजी. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न सुरू आहे विकासचा. विकास पाठक आणि ओमकार हे 2 खेळाडू क्रीजवर उभे आहेत, पण विकास मात्र लागोपाठ 2 निर्धाव चेंडू खेळतोय, कारण त्यानं चेंडूकडे नीटचं पाहिले नाही. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न सपेशेल अपेशी. आणि इथे लगेचच गोलंदाजाने ही दुजोरा दिला आणि हा अवांतरचा चेंडू. निर्धाव 2 चेंडू चांगले टाकलेत. त्यानंतर मात्र कदाचित त्या डोक्यामध्ये आलं की आत्ता बॅट्समन रेडी राहील, त्याच्यामुळे मागे टाकला चेंडू आणि एवढी उचली मिळाली की पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिला. 28 धावा धापाकडे लागत आहेत. 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. आणखीन एक फलंदाज मात्र इथे होईल बाद. पंचांचा बोट आकाशाकडे गेला. एज अँड टेकन. फलंदाज आउट. विकासनं एक चौकार दाखवला, त्यानंतर 2 डॉट बॉल खेळला, नंतर मात्र परतला. हा खेळ थोडासा अंगलट आला, कारण चौकार लगवल्यानंतर अशाच प्रकारचा खेळ राहिला. 2 चौकार दाखवले शंकर जाधवनं, त्यानंतर तो 4 बॉल निर्धाव खेळला. आपल्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू वाट्याला आले. ते सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र अतोनात सुरू आहे रोहित पाटील जण आतापर्यंत. त्याच्यामध्ये सक्षम यशस्वी ठरताना पाहतोय. आणखीन एक फलंदाज मात्र बॅक टू डग आउट. गाणं खऱ्या अर्थानं देखा आहे पहिली बार, परंतु आजकाल दररोज साजन बदलले जात आहे, तर मग कुठे प्रेम पाहायचं. प्रेमाच्या व्याख्या बदलल्या मित्रांनो. दररोज नवं चेहरं, नवे डोळे येत आहेत, त्याच्यामुळे प्रेम ही दररोज बदललं जात आहे. आणखीन एक चांगला चेंडू. चेंडू हवेत राहिलाय. 5 चेंडू टाकायचे होते आणि विकेट हॅट्रिक. का नाही मला डबल गोलंदाजी देणार हा प्रश्न विचारला ही त्याने टीमला. कैलास डुकऱ्याला इशारा केला की बाबा रे माझ्यामध्ये क्षमता आहे. विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान लाभला 5 चेंडू टाकणाऱ्या गोलंदाज रोहित पाटीलला. पूर्वार्धच संपला. धापलकावर धावा लागल्या.
त्या फक्त ना फक्त 28. आज मात्र खऱ्या अर्थानं विचार केला तर मनोहर पाटील वाजे यांच्या वाट्याला 28-29 धावा येत आहेत. त्यांचं विशेष कौतुक. पाठलाग कसा राहील, रोखला जाईल का की पाठलाग होईल, वळूया आपण मनोहर पाटील वाजे. तत्पूर्वी मात्र आमचे सागरजी मांडवकर यांच्याकडे जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर इथे आपण सन्मान करणार आहोत सुनीलजी चौधरी आणि प्रितेश सिनारे. सन्मान चिन्ह ट्रॉफीचं आम्हाला ज्यांचं सहकार्य मिळालं या दोन्ही दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही सन्मान करणार आहोत. ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई ची स्पर्धा बघा. अगदी आज सर्वांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला आणि दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंटचा एक मेसेज आलाय का स्पर्धा थोडी लेट चालू आहे आणि मी विनंती करेन खेळाडूंना थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. टॉस सुद्धा केला जाईल आणि टॉस साठी मी विनंती करेन सुनील चौधरी आणि प्रतीश सिनारे. मी जयेश चौधरी यांनी विनंती करेन आपण दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा आणि त्यानंतर टॉस केला जाईल. गिरवले आणि वाकडी दोन्ही संघनायकाला टॉस सुद्धा लगेच होणार आहे सन्मानानंतर. सर्वप्रथम टॉस आपण करूया. दोन्ही संघनायकाले चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल दोन चांगल्या संघामध्ये आणि टॉस इथे होईल. सुनील चौधरी मान्यवरांना मी विनंती करेन सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते होईल नेक्स्ट मॅचचा टॉस. नियम अटी ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राईची ही भव्य दिव्य स्पर्धा आणि कॉल आलाय. टॉस जिंकलाय गिरवले संघानं आणि नाणेफेक आपण जिंकली. निर्णय का असेल? निर्णय थोड्या वेळात सांगू आम्ही. तर डिसिजन पेंडिंग समोर वाकडी संघ. अगदी आपण पाहतोय गिरवलेवरून दुंद्रे प्रवास केलाय. पहिलं पर्व आयोजन आहे आणि काय प्लॅनिंग आहे आज समोर वाकडी संघाविरुद्ध खेळणार आहात? वाकडी संघ एक चांगला संघ आहे. आम्हाला त्यांच्या पुढे चांगला खेळ करायला लागेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. आपल्या वाकडीच्या संघनायकांकडे वळणार आहोत. समोर गिरवले संघ आज संपूर्ण संघ रेडी आणि आज नाईट फॉर्मॅट डे नाईट मध्ये आपल्याला नाईट खेळायचे. ऑल टीमची कशी तयारी या सामन्यासाठी? तयारी तर नेहमीसारखीच असेल पण आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. अनेक नाईट स्पर्धेमध्ये आपला संघ खेळतो. डे नाईट ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राईची स्पर्धा कसं वाटतं? मॅनेजमेंट त्यांची टाइम मॅनेजमेंट काय म्हणाल आयोजन कमिटीबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद आपल्याला दोन्ही संघांना आणि आपण वळणार आहोत सन्मानाकडे. फिल्डिंग रेडी. बॅट्समन पोहोचले नाही. कमिटीचा आम्हाला सूचना आल्यात. बॅटिंग टीम थोडा या सूचनेकडे लक्ष असू द्या आणि मी विनंती करेन पुढचा सन्मान होणार आमचे जयेश चौधरी आयोजक यांच्याकडून सुनीलजी चौधरी या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मान चिन्ह जे स्पॉन्सर केलं पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद. आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि संपूर्ण लागणारे सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. त्या दानशूर व्यक्तिमत्व सुनीलजी चौधरी आणि प्रतीश सिनारे या दोन्ही मान्यवरांचा इथे सन्मान होणार आहे. फिल्डिंग टीम रेडी आहे. बॅटिंग टीमला लास्ट कॉल. काल वेलकम उसाटणे संघाला वर्तन वेळेवर न आलं आणि त्यामुळे त्यानं 4 धावांची पेनल्टी दिली आणि आयोजक या गोष्टींवर त्यांचं खूप बारीक बारीक लक्ष. थोडं आम्हाला सहकार्य करा. सन्माननीय प्रतीश सिनारे साहेब सन्मान चिन्हाचे आमचे आणखीन पुरस्कर्ते दानशूर दाते यांचा सन्मान इथे होणार आहे आणि टॉस जिंकला गिरवले संघानं. 1 ओव्हर नंतर तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत येणं हा महत्वाचा आणि फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा. बोलूया मॅच कडे आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंग स्पेशालिस्ट वातावरण गरम करण्यासाठी मनोहर पाटील वाजे. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर. सभी का तहे दिल से एक बार फिर से स्वागत है. जीतने के लिए केवल 29 रनों का टारगेट है लेकिन क्या मुश्किल बनाएगी ये भी देखने वाली बात है. तर गिरवले संघाचा निर्णय आला बॅटिंग. वाकडी संघ याची नोंद घ्या. गिरवलेनं टॉस जिंकला आणि प्रथम प्राधान्य दिलं फलंदाजीला. धन्यवाद. और हर एक छक्के के लिए अतुल भाई शेलके इनकी ओर से 200 रुपए का इनाम है.
मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से दोस्तों स्वागत। अजीत गौते कट करने का प्रयास था, भरपूर कोशिश थी, लेकिन कोशिश क्या रंग लाएगी, जी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, चौकार। पहली गेंद के ऊपर यह चौका है। अजीत गौते तैयार, उठाने का प्रयास था, गेंद हवा में है, नीचे खिलाड़ी आ जाएगा स्वराज, गलती नहीं होगी। क्या यहां पर मुकाबला बनाएगी छत्रपति शिवाजी महाराज नेरे क्रिकेट टीम? लड़ाई जारी है। पहली गेंद के ऊपर चौका आया था, दूसरी के ऊपर सफलता है। चिंचोली टीम के ऊपर, लेकिन चिंचोली टीम भी जानती है जब तक कैलाश डुकरे मैदान में कुणाल शेल्के इस तरीके के हालातों के लिए जाने जाते, सिंगल डबल से रन चुराना हमेशा खासियत रही है। और 29 का टारगेट ऐसे विकेट में जहां पर रन नहीं आ रहे, किस प्रकार से सोच होगी, सोच पर निर्भर होता है यह मुकाबला। माइंडसेट किस प्रकार से, गेम प्लान किस प्रकार से, हर एक चक्के के लिए 200 का इनाम है अतुल भाई शेल्के। और कुणाल ने यदि यह चक्का लगाया तो 500 का इनाम अतुल भाई शेल्के चिंचोली, इनके माध्यम से यह गेंद आएगी वाइड, रनों की संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 5। पहले और एकमात्र पावर प्ले का ओवर है और पावर प्ले में पावर कौन दिखाएगा। ठंड धीरे धीरे बढ़ रही है, लेकिन गर्माहट मुकाबले में कायम होनी चाहिए और कोशिश यही होगी गेंदबाजों से। लेकिन बल्लेबाज किस प्रकार से मुकाबले में बल्लेबाजी करेंगे। अजीत की यह गेंद हल्के हाथों से धकेला, सिर्फ डायरेक्ट हिट की कोशिश थी। बैकअप अच्छा है, शंकर शायद वहां पर मौजूद थे। 1 रन जरूर मिल जाएगा। रिस्की रन था, चीकी सिंगल जिसे गेंद है और 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई 6 के ऊपर पारी पहुंच चुकी है। छह रन अब तक हमने देखे। गेंदबाज तैयार, अजीत कदमों का इस्तेमाल किया था, विकेटों के पीछे स्वरा, स्टंपिंग का प्रयास जरूर था, मानो रन आउट के लिए जाने वाले थे, लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी है, जैसे देखा क्रीज छोड़ी है, थोड़ी सी गेंद शॉर्ट कर दी। चालाक गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी करते हुए अब तक अजीत ने 4 गेंदें फेंकी है, 1 चौका जरूर खाया है और 6 रन अब तक खर्च हुए। 2 गेंदों का आना अभी भी बाकी। कैलाश के लिए गेंद थी, बिल्कुल विकेटों के आगे पकड़े गए, लेग बिफोर द विकेट, LBW। दूसरी सफलता अजीत गौते के नाम। नेरे टीम बैक इन इट, मुकाबले में वापसी के संकेत दे रही है। ग्रामस्थ मंडळ धोंद्रा यांनी आपण पाहतोय वाकडी संघ इथे खेळणार आहेत, त्यांना इन ऍक्शन खेळाडू भूमिकेमध्ये ज्यांना पाहणार आहोत ते शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, शिवसेना विभाग नेरे धोंद्रा विभागाचे प्रमुख आहेत भाई सुकेश बोपी यांच्याकडून या स्पर्धेला 2000चा आर्थिक सहाय्य मिळालं। तर मी सुकेशजी बोपी वाकडी यांचे धन्यवाद देईन आणि मॅच फिनिश नंतर त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन का आपण अतिथी कक्षाकडे यायचे। 2000चा आर्थिक सहाय्य शिवसेना विभाग प्रमुख नेरे धोंद्रे विभाग भाई सुकेश बोपी। अमितजी खालुटकर यांच्याकडून उत्तम जेवणाची सोय करण्यात आली, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन। यस, वळूया मॅच कडे। 5 गेंदें अजीत की हमने देखी,
चिंचोली क्रिकेट टीम अब संघर्ष करेगी। कैलाश डुकरे का मौजूद रहना टीम के हित में था, लेकिन यहां पर पहली गेंद डॉट खेली थी, उसके बाद लेग बिफोर द विकेट विकेटों के आगे पकड़े गए थे। 5 गेंदें गुजर चुकी। चलो नेरी टीम, ज्यादा समय लेना नहीं है अजीत। स्वराज जिस रिदम में मुकाबला जारी है, दिए गए समय में मुकाबला फिनिश करना, यह भी नेरेद्र विभाग एसोसिएशन के नियमावली में है और उस सभी को हमें पालन करना है। टोटल रन संख्या यदि हम देखेंगे तो 6 बने, 29 रनों का टारगेट है। अजीत गौते गेंदबाजी कर रहे हैं। आउट हो जाने वाले बल्लेबाज थे अभिषेक शेलके, कैलाश डुकरे और 2 खिलाड़ी अब कुणाल शेलके, हितेन पाटिल, जिनके इर्द गिर्द मिडिल ऑर्डर की जिम्मेदारी घूमती है और हमेशा से मैच फिनिश करने के लिए हितेन जाने जाते हैं। लेकिन इस मर्तबा परिस्थितियां विपरीत है, सिचुएशन अलग है, हालात बद से बदतर ना बेहतरीन करने की कोशिश उनसे जरूर की जाएगी। अंतिम गेंद आएगी अजीत गौते की, स्ट्राइकर एंड के ऊपर हितेन पाटिल सिंगल डबल से जाएंगे या फिर बड़ा स्ट्रोक ढूंढेंगे पहले ओवर में, देखने वाली बात है। मुकाबला गर्म हो जाएगा, मुकाबला रोमांचक हम देखना चाहते हैं। और गेंदबाजी में अजीत गौते हितेन के सामने हल्के हाथों से इस गेंद को खेला जरूर। स्वराज से गलतियां टीम बर्दाश्त नहीं करेगी। 1 रन का इजाफा होता हुआ पहले ओवर की समाप्ति होती हुई और बल्ले से रन जरूर टकराई। पहले ओवर के समाप्ति के बाद प्रेम ने हमें जानकारी दी, रन बने हैं टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन। 29 का टारगेट था, अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की आवश्यकता। तर नक्कीच मनोहर, आपण इथे पाहतोय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचोली, आणि जर चिंचोली संघानं हा सामना जिंकला तर रायगडचे बेस्ट टॅकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते प्रल्हाद शेळके एसपी यांच्याकडून 2000चा प्राइज मिळणारी जर सामना आपण पाहतो बॅटिंग टीम चिंचोली संघाने जिंकला, राकेश पवार या बक्षिसाचे पुरस्कार असतील आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचोलीच्या प्रल्हाद शेळके एसपी आणि राकेश पवार यांच्याकडून प्राइज आहेत। मैच कडे वळणार आहोत। अल्पेश भाई खारोटकर, सैंडी भाई पालकर इनके खास फैन है और उनके माध्यम से सैंडी भाई आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं। पहले ओवर गुजर चुकी है, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, 18 गेंदे 22 की आवश्यकता। चलो नेरी टीम, अजीत आप बहुत स्लो है मैदान में, हर विकेटों के बीच में इतना समय नहीं बनता दोस्तों, हम जानते हैं मुकाबला आपके लिए बहुत बड़ा है। जाएंगे एक बार फिर से मैदान में। रन बने हैं टोटल 7, 2 विकेट के नुकसान के ऊपर। नया गेंदबाज आएगा इस बार विकास पाठक। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज हितेन को देख सकते हैं, जो अंतिम गेंद के ऊपर सिंगल चुराया था। रिस्की रन जरूर था, लेकिन उस रन को पूरा किया था दोनों बल्लेबाजों ने। मुकाबला दोनों तरफ अभी भी बैलेंस है। गेंदबाज तैयार विकास, हितेन के सामने ये गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश। जैसे मैंने कहा था ना, जो शुरुआती झटके मिले, अब साझेदारी की भी जरूरत है, लेकिन हितेन और कुणाल की सोच कैसी रहेगी ये भी देखने वाली बात है। पॉजिटिव सोच, सकारात्मक रवैया क्रिकेट में आपको हमेशा से आगे बढ़ाता है। ये पिछली गेंद डॉट थी, थोड़ा सा प्रेशर दबाव जरूर है, लेकिन एक आध खराब गेंद का इंतजार करेंगे, वो मौका आएगा। बल्ले का बाहरी किनारा जरूर है, नियंत्रण में नहीं थे। 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश है, फील्डिंग में जान लगा रही है नेरे क्रिकेट टीम। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, अर्जुन वहां पर मौजूद है। 1 रन का इजाफा होता हुआ सिंगल की मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 8 रन। 4 गेंदों का आना अभी भी बाकी है इस ओवर में। शांत क्रिकेट फिलहाल जारी है। अब तक पारी के पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद अभी भी शांत है बीच मैदान में चिंचोली क्रिकेट टीम की बल्लेबाजी। विकास एक बार फिर से तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट। रिवर्स अटेम्प्ट किया कुणाल ने, लेकिन इस स्ट्रोक के लिए खिलाड़ी तैनात है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। जैसे प्रेम कहते हैं ना, कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खोलने के लिए खटखटाया करते हैं। और यहां पर कामयाबी किसको मिलेगी, मंजिल किसको मिलेगी, ये भी देखने वाली बात है। क्योंकि यूं ही नहीं जीता था कछुआ खरगोश से, क्योंकि उसकी चाल धीमी जरूर थी पर लगातार थी। लगातार स्कोरबोर्ड मूव करेंगे, एक आध खराब गेंद का इंतजार करेंगे, लेकिन वो गेंद कब आएगी। विकास के इरादे कुछ अलग है। मजबूत हौसले देखने पड़ रहे हैं यहां पर बल्लेबाजों से और गेंदबाजों से। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में टकराव हो रहा है, चिंगारियां भड़क रही है। मुकाबला जबरदस्त होने के कगार पर पहुंच चुका है। 4 गेंदें विकास की थी, केवल 2 सिंगल दिए।
प्रेशर बढ़ता हुआ, अच्छा स्ट्रोक है, गैप में स्ट्रोक है, लाजवाब है बल्लेबाजी। जैसे मैंने कहा था कि एक आध खराब गेंद जरूर मिलेंगे, उसका इंतजार। रूसी के ऊपर किया प्रहार, हितेन के बल्ले से यह पहला छक्का है। उनका भी तहे दिल से शुक्रिया। टीम की रन संख्या टोटल बनी है 15, आने वाली गेंदें बची है 14 गेंदें, 13 गेंदें बची है और 14 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, विकास पाठक हितेन के सामने, रिवर्स खेलने की कोशिश, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार। पहली 4 गेंदों में केवल 2 आए थे, पिछली 2 गेंदों में 10 मिले। यह क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। बाजी फिर से चिंचोली क्रिकेट टीम के पक्ष में झुकती हुई नजर आ रही है। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 19, 12 गेंदे, 10 की है जरूरत। ते लई लूट होते आणि जरूर आपण पाहतोय अतुल शेळके आणि राकेश पवार षटकारासाठी फलंदाजांना 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि आपण पाहतोय ही सुवर्ण संधी असेल। त्यानंतर आपण पाहतोय बक्षिसांचं वर्षा होते, जी टीम आपण इथे जरूर पाहिलं। दोन्ही संघांना विजय हवाय आणि आपण पाहतोय पुरस्कर्ते यस पाण्याची मागणी होते, पाणी घेऊन जा। वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचोली आणि प्रल्हाद शेळके सामना जिंकला तर 2000 रुपये आणि जर कुणालला हा सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज असेल। सामना थोडा स्लो चाललाय, 9:44 नेक्स्ट मॅच होईल। गिरवल्यानं टॉस जिंकला आणि त्यांनी पहिली पसंती दिली बॅटिंगला। फलंदाजी तो संघ करेल। तर आयोजकांची एक सूचना लेपा की जे तुम्ही बक्षीस लावता त्याची अनाउन्समेंट फक्त एकदाच होईल, लक्ष असू द्या। सर्व प्रेक्षक वर्गांना मी विनंती करेन की जेव्हा तुम्ही बक्षीस लावता ती अनाउन्समेंट आम्ही नक्कीच करू, मात्र ती अनाउन्समेंट फक्त एकदाच होईल। चलो मेरे टीम मुकाबला शुरू करना है। ड्रिंक्स ब्रेक के बाद एक बार फिर से 12 गेंदे और जीतने के लिए प्रेम 10 रनों की जरूरत है। 19 रन, अजीत का ओवर अच्छा था, विकास ने रन खर्च करे 12, सफलता नहीं आई। अच्छी बल्लेबाजी हितेन की हमने देखी, 1 छक्का 1 चौका। जब टीम लग रहा था कि मुसीबत बढ़ रही है, हालात बद से बदतर होकर जा रहे थे, लेकिन बेहतर की कोशिश मैदान में। 12 गेंदे जीतने के लिए 10 की आवश्यकता। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज स्वराज गौते, 12 में 10 को बचाना है। कुणाल आएंगे स्ट्राइकर इनके ऊपर, अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात, मौका बन जाएगा। धनेश शायद वहां पर मौजूद थे, गलती नहीं करेंगे। एक और खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा। आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। जोखिम उठाने की हिम्मत रखते हैं वही असली विजेता होते। जोखिम उठाने की कोशिश,
कुणाल की तेज बार टप्पा गिरने के बाद गेंद तीर की तरह सीधी निकली, थोड़ी सी उठी गेंद, बिल्कुल हरकत नजर आ रही है गेंद में। यहां पर विकेट बिल्कुल जान है इस विकेट में, गेंदबाजों के लिए सब कुछ है, क्योंकि पिछली कुछ मुकाबले हमने देखे रन नहीं बन रहे और यही कोशिश की जा रही है। समीकरण बदलता हुआ 10 गेंदे 10 की आवश्यकता। ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिलेगी, क्या मौका बनेगा, क्या छूटा, दिल टूटा। दिनेश गौते वहां पर मौजूद थे। दिनेश से ऐसी गलतियां टीम बर्दाश्त नहीं करती, किसी को भरोसा नहीं हो रहा है। बॉडी लैंग्वेज देख सकते हैं नेरे क्रिकेट टीम के खिलाड़ियों की, क्योंकि दिनेश से ऐसी उम्मीद कभी नहीं होती। क्या छूटा, दिल टूटा। नेरे क्रिकेट टीम मैचेस जैसे हमेशा कहते हैं 25 रन अब तक बने, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन का इजाफा होता था। 1 रन की मदद से टीम की रन संख्या आगे बढ़ जाएगी। टोटल रन बने हैं 26 बने, जीतने के लिए केवल 3 रन की जरूरत है। आने वाली गेंदें बचेगी 8 और 3 की आवश्यकता। कैचेस विन द मैचेस। फील्डिंग में करी गई गलतियां बिल्कुल कीमती होती है और बेशकीमती वो कैच था। दिनेश आमतौर पर जबरदस्त फील्डर है, लेकिन ये क्रिकेट का दबाव होता है, नर्वसनेस होती है, बल्लेबाजी में नहीं चले और यहां पर फील्डिंग में करी गई गलतियां। जाएंगे एक बार फिर से मैदान में, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में ऐसा अक्सर होता है, कोई भी जानबूझकर कैच नहीं छोड़ता। स्वीप करने की कोशिश थी, कमबैक है, वापसी फिर से है, मुकाबला फिर से बना रही है नेरे क्रिकेट टीम। एक और सफलता आएगी स्वराज के नाम। आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए 3 रन की जरूरत। उलवेकर साहेब आणि अक्षयजी सिनारे धुंदे या मान्यवरांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। बालरामबुवा पाटील आणि दिनेश शेळके साहेब यांचे इथे आगमन झाले। मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, क्रिकेट प्रेमी बालरामबुवा पाटील आणि दिनेश शेळके या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथि कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। यावेळी मैच कडे 7 गेंदें और जीतने के लिए 3 की जरूरत है। फिर से लड़ाई जारी हो चुकी है। इस सफर में अब तक 4 खिलाड़ी खोए हैं, रोहित पाटिल और अक्षय पाटिल। रोहित पाटिल और अक्षय पाटिल मैदान में। 7 गेंदे 3 रन है, अच्छा स्ट्रोक है, अच्छे थ्रो की उम्मीद थी, रन आएगा 1, अंतिम गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 2 रन की कंपल्सरी जरूरत है I11 चिंचवली क्रिकेट टीम को। नक्कीच मनोहर आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक दुंद्राई, ज्याचे आयोजक किरण चौधरी, जय चौधरी, प्रल्हाद सिनारे, रोशन करमेलकर असतील, मिथुन सिनारे, सुदर्शन चौधरी, जय चौधरी आणि ऋषिकेश चौधरी, सोम चौधरी। प्रचंड मेहनत आहे आयोजकांची। आपण स्पर्धा पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक दुंद्राई 14 जानेवारीची जी रात्र असेल आणि आमचे आयोजक जयेश चौधरी यांचे चिरंजीव नमन चौधरी यांचा बर्थडे सेलिब्रेशन 4 जानेवारी आपण पाहतोय, जी रात्र असेल 4थी रात्र। आपण 5 जानेवारीला फायनलची रात्र पाहणार आहोत आणि 4 जानेवारीला जो वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा नमन चौधरीचा इथे होणार आहे, जे आयोजक जयेश चौधरी यांचे चिरंजीव आहेत। मॅच कडे वळतोय, धाकधूक लागल्या, प्रेक्षकांना का आवडतं मनोहर, त्यांना अटी तटीचे सामने पाहायला आवडतात आणि अगदी डे नाईट फॉर्मॅट मध्ये, आज डे फॉर्मॅट मध्ये पाहिलं भानगर आणि दुंद्रेपाडा, कोणी सामना विसरणार नाही। 6-8चा सामना 2 वर 2 आला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने तो सामना आज जिंकला। अब यहां से 6 गेंदे और 2 की जरूरत है। जैसे कहते हैं ना, वक्त लगता है पानी को बर्फ बनने में, वक्त लगता है ढले हुए सूरज को फिर से निकलने में। तर नक्कीच आपण पाहतोय मनोहर डॉक्टर जगदीश पाटील आपण पाहतोय अहमदनगर वरून या स्पर्धेचा आनंद घेतात। कोविड योद्धा, कोविड वॉरियर्स डॉक्टर जगदीश पाटील नेरे यांच्याकडून अहमदनगर वरून या स्पर्धेचा आनंद घेतात। समाजसेवक आहेत, त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया। तो भी संघर्ष जारी होगा। 6 गेंदे 2 की जरूरत है। सिंगल रोकना चाहती है नेरे टीम। सामने है बल्लेबाज ऑन स्ट्राइक अक्षय पाटिल,
6 में चाहिए 2। देवा पाटिल आएंगे गेंदबाजी में। पहली गेंद बड़े स्ट्रोक की तलाश थी, डायरेक्ट हिट से काम बनेगा, पीछे बैकअप अच्छा है, डायरेक्ट हिट हुई नहीं, स्कोर इज लेवल। लेग 22 का 1 रन आता है बाद। जीतने के लिए केवल 1 रन की जरूरत है। जैसे कहते हैं ना, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता। जब तक नहीं पड़ती हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नहीं होता। और यहां पर संघर्ष जारी है नेरे क्रिकेट टीम से, लेकिन अच्छी बल्लेबाजी में तो कहूंगा, अच्छी सोच है बल्लेबाज रोहित की, स्ट्राइक के लिए लपक पड़े थे। 1 रन का इजाफा जरूर हुआ, अब केवल 1 की जरूरत है। ये गेंद आएगी डॉट। 4 गेंदे, अभी भी 1 की आवश्यकता। आरपीएल हमने देखी थी रायगढ़ प्रीमियर लीग, जब बेलवली के अजय पाटिल ने आकर वो चमत्कार किया था, वो रन बचते। रन क्रिकेट में हमेशा मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है। क्रिकेट में कहते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 4 गेंदे, 1 की जरूरत है। गेंदबाज है तैयार देवा पाटिल। रोहित के सामने ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी ज्यादा है, गेम फिनिश है मेरे टीम के लिए और मुकाबला जीता I11 चिंचवली। वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशंस।